जगाच्या पटलावर पुण्याचं नाव नेणारा हिंजवडी IT पार्क आणि या IT पार्कची जी ट्रॅफिक समस्या आहे, वाहतूक कोंडीची समस्या आहे, ती याआधी आपल्याला अनेक वेळा बघायला मिळाली. मात्र ज्या शहरानं, ज्या IT पार्कनी या सगळ्या परिसराची ओळख जगावर नेली, ती ओळख मात्र अशी खड्ड्यात गेली आहे का असं म्हणायला वाव आहे. कारण की या परिसरातील प्रत्येक रस्त्यांवर अशा पद्धतीचे भले मोठे खड्डे पडलेले आहेत. आपण जर हा पूर्ण चौक बघतोय, हा चौक आहे हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक, जिथे जे सगळे IT पार्क आहे तिकडे जाणारे रस्ते या चौकातून जात आहेत. आणि या चौकातली जी परिस्थिती आहे, काही दिवसांपूर्वी इथे राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हिंजवडीतल्या समस्या ज्या आहेत, खास करून वाहतूक कोंडी आणि जे रस्त्यांवरचं अतिक्रमण आहे, त्या संदर्भामध्ये सगळ्यात आधी तातडीने कारवाई केली जाईल. मात्र इथे जेव्हा अतिक्रमण काढल्या गेलं आणि आता पुन्हा बघतोय आपण की रस्त्याच्या कडेला असलेले ही दुकानं जी आहेत ती जशाला तशी पुन्हा बसलेली आहेत. त्यामुळे अतिक्रमणावरची जी कारवाई होती, जी PMRD कडनं केल्या गेली, ती केवळ फार्स होती का असं म्हणावं लागेल. खरं तर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो होतो IT कंपन्या आणि त्यातली जे कर्मचारी आहेत, लाखो कर्मचारी आहेत, त्यांच्यावर, त्यांच्या मानसिकतेवर. आणि आपण बघतोय की त्यामुळेच अनेक कंपन्या इथनं स्थलांतरित होत आहेत. इथे रस्ते जे आहेत ते सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे. मात्र हीच परिस्थिती वारंवार इथे बघायला मिळते आणि त्यामुळे आपल्या सोबत आता हे सगळे ITNs आहेत, त्याचबरोबर स्थानिक नागरिक आहेत. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे जाणून घेऊया. अजितदादांनी स्वतः सांगितलं होतं की हे सगळं लवकरात लवकर आम्ही व्यवस्थित करू. मागच्या 25 वर्षापासूनही परिस्थिती जैसे थेच आहे. याचे परिणाम किती गंभीर आहेत? नमस्कार. याचे परिणाम मला या ठिकाणी सांगायचे आहेत. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे बऱ्याचदा आपण होणारे अपघात पाहतो. वाहतुकीमध्ये नियोजन नसल्यामुळे जरी आमच्या नागरिकांनी या ठिकाणी रस्ते मोकळे करून दिलेत तरी पडलेला खड्डा बुजवला जात नाही. आमच्या आमदार साहेबांनी MIDCला ऑर्डर दिली होती की हे रस्ते तुम्ही बुजवा, खड्डे बुजवा, रस्त्याला पडलेले खड्डे बुजवा. MIDCने सुद्धा ते रस्त्याचे पडलेले खड्डे बुजवले. पण मला वाटतं बुजवलेला खड्डा किती दिवस टिकला पाहिजे याला पण काही लिमिट आहे. बुजवलेला खड्डा जर 8-10 दिवसात परत उखडतोय याचा अर्थ MIDC नीट काम करत नाहीये, किंवा PWD विभागाने किंवा त्या तत्सम विभागाने जो बुजवलेला खड्डा आहे याला काहीतरी एक लिमिटेड लाईफ असेल ना, तर तो खड्डा परत 8 दिवसात दिसतोय आपल्याला आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. ज्या स्पीडने गाडी सिग्नलला चालली पाहिजे, उदाहरणार्थ 30-40च्या स्पीडने गाडी चालली पाहिजे, ती जर 10च्या स्पीडला आली तर ते ॲव्हरेजली ट्रॅफिक मागे 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 जाते आणि ते मग थर्ड पेज पर्यंत जातं आणि ही सगळी व्यवस्था कोलमडून पडते. राजकारण्यांनी जरी डिसिजन घेतले, उपमुख्यमंत्री दादा आहेत त्यांनी डिसिजन घेतले, आमदार साहेबांनी डिसिजन घेतले, आयुक्तांनी डिसिजन घेतले, एक हाती एक नियोजन करून एक अधिकारी नेमले, त्यांनी डिसिजन घेतले, मग अजून बाकी काय आहे? मग हा प्रश्न पेंडिंग काय? रस्त्यावर पडलेला खड्डा हा योग्य जर बुजवला तर शासनकर्त्यांनी होताना दिसत नाही. पण हे होताना दिसत नाही कारण की यंत्रणाचा कारभार जो अत्यंत ढिसाळ आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून म्हणजे याच भागामध्ये राहता, तरुण आहात आणि ज्या पद्धतीनं अथॉरिटीने काम करणं गरजेचं आहे ते होत नाही आणि म्हणूनच ही परिस्थिती आहे का लपलेलं नाहीये. काय होणं गरजेचं आहे, काय वाटतं? अगदीच निश्चितच इथल्या ज्या काही ज्या कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत ते योग्य प्रकारे ह्याच्यावर काही कार्यवाही करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मला अशी सांगावीशी वाटते इथं की नागरिक आहे साधा बोळा आणि एकच रोड बनवा 10 वेळा. एखादा नागरिक खड्ड्यात पडला तर प्रशासन करते काना डोळा आणि म्हणते हा घ्या मलम, आता तुम्हीच तुमचा गुडघा चोळा. अशी परिस्थिती एकंदरीत या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आहे. आणि आपण सगळं बघताना वारंवार सांगूनही लक्ष दिलं जात नाही. लाज वाटते आपल्याला. आपण या परिसरातले नागरिक या सुविधा अथॉरिटी आपल्याला देत नाही, कर मात्र घेत आहे. आणि दुसरीकडे बघितलं तर ITNs जे अभिमानाने सांगतो की आम्ही हिंजवडी IT पार्क मध्ये राहतो, कुठेतरी लाज वाटते. लाज निश्चितच वाटते सर. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आमच्या कंपनीला व्हिजिट करण्यासाठी बाहेरून क्लायंट येतात आणि एक रिसेंटलीच एक प्रकार झाला होता, एका कंपनी मित्राने सांगितलं मला, तर तो जो क्लायंट आला होता तो जर्मनीवरून आला होता आणि तो काय म्हटला की तुम्ही यू गाईज शुड स्टार्ट ट्रॅफिक टुरिझम. म्हणजे तुम्ही ट्रॅफिक टुरिझम आता स्टार्ट करा. हे खड्डे आहेत ना, ते टुरिझमचा पार्ट म्हणून दाखवा
आणि अशीच एक हेलिकॉप्टरची पण सुविधा द्या, जेणेकरून विहंगमय दृश्य जी काही ट्रॅफिकमुळे तयार होत आहेत ती पण बघता येतील. म्हणजे आता ह्या परिस्थितीत काय करायचं, कंपन्या बाहेर या संदर्भामध्ये नागरिकांनी किती वेळा पाठपुरावा करावा, किती वेळा बोलावं, याला काय आता मर्यादा राहिलेली नाही, कारण की यंत्रणा लक्ष द्यायला तयार नाहीयेत. खरं तर अशाच खड्ड्यांमुळं किंवा अशीच जी वाहतूक कोंडी वारंवार होते, आपल्याला तुमच्या ऐकून एक मुलीचा जीव तिला गमावा लागला. काय आत्ता भावना आहेत, काय वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये? बघा, भावना 2-3 प्रकारच्या आहेत. मी वारंवार सगळ्या गोष्टींची पाहणी करता, तर फक्त हा खड्डे हा एक मुख्य विषय नाहीये. जसं जर तुम्ही पाहताल भारतात सगळीकडे प्रत्येक नागरिक हा आरक्षणासाठी जगतोय की मला आरक्षण पाहिजे, मला हे पाहिजे. परंतु माझं म्हणणं आहे, तुमची मुलं बाळ जिवंत राहिली तर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा आहे. आज तुमची मुलं सुखरूप नाही, पहिला तुम्ही मानवी हक्क मागा, आम्हाला नीट रस्ते द्या, पाणी द्या, वीज द्या. ह्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करून आरक्षण. तुमच्या संदर्भात काय घडलं होतं तुमच्या मुलीचं? माझ्या संदर्भात स्पष्टपणे होतं की पिकावर होता, प्रशासनाची थेट जबाबदारी होती, केंद्र सरकारचे आदेश होते, रेराचे कायद्याचं तत्पर हे झालं पाहिजे, कायदा मोडला गेला, माझ्या मुलीचा जीव गेला. त्यानंतर एक आम्ही ग्रुप क्रिएट केला हिंजेवडीमध्ये आणि पुणे शहरामध्ये आतापर्यंत 40 असे झाले त्यानंतरनं. आणि माझं म्हणणं हा आहे की हा जो तुम्ही जे सगळे शासन प्रशासन जो दहशतवाद, 4 लोक येतात 8 लोक येतात पाकिस्तानामधून, लोकांना मारलं जातं, तो बाहेरचा दहशतवाद तो एकदा होतो, पण हा अंतर्गत दहशतवाद प्रत्येक सेकंदाला चालू. हा अंतर्गत दहशतवाद कधी थांबणार? आणि आज नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे, या मृत मुलीच्या वडिलांकडून त्यांना एक शुभेच्छा आहेत. तुम्ही जे खोटं कॅम्पेनिंग चालवता, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, तुम्हाला माझ्याकडे ह्या शुभेच्छा आहेत. खड्डे इन इंडिया हे फक्त तुमच्यामुळे झालेले आहेत. हे दोघांचे राजकारण बंद करा आणि आमच्या नागरिकांना सुविधा द्या, त्यांच्या सुरक्षा द्या. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या मिळणं गरजेचं आहे. खरं तर जसं सांगितलं की ITNsला वारंवार या सगळ्या ट्रोलिंगला किंवा अशा पद्धतीच्या मीम्सना जे बाहेर देशातल्या कंपन्या आहेत, तिकडचे एम्प्लॉईज आहेत, ही परिस्थिती पाहिल्यानंतर सातत्यानं आपल्याला तोंड द्यावं लागतंय आणि ही खूपच वाईट बाब आहे. वर्षानुवर्षे हे प्रश्न सुटत नाहीत. आता मेट्रो झालीये, परंतु ती कधी आणखी सुरू होईल याची काही शाश्वती नाहीये. काय एकंदरीत तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करता आहात आणि काय परिस्थिती आहे ITNची आत्ताची मानसिक परिस्थिती? तर आपण जर बघितलं तर 2 दशकांपासून इथं IT पार्क सुरू झाला आहे आणि 2 दशकापासून बघतो आपण की रस्ताच आपल्याला अप्रोच रोडच बनवलेला नाही किंवा प्लॅन केला असेल पण तो झाला नाही. आपण नेहमीच 10 वर्ष मागं राहिलो रस्त्याच्या याच्या बाबतीत. गरज जेवढी होती त्याच्या मागे आपण 10 वर्ष राहिलोय. जसं आपण मेट्रोचं पण आता बघतोय, बाकीच्या याच्यामध्ये शहरामध्ये मेट्रो तयार झाली, त्यांची जुनी झाली, पण पुण्यातली मेट्रो अजून होतच नाहीये आणि अजून पण त्याची फायनल टाइमलाईन मिळत नाहीये. पुढच्या वर्षी मार्च आता जी टाइमलाईन मिळाली ती मार्चला होते का आपण ते बघायचं आहे आता फक्त. तर मला हे सांगायचं की आपल्याला पुणे जिल्हा इतकं मोठं IT पार्क आहे, इतका रेव्हेन्यू आपल्याला राज्याला मिळतो, पण सगळ्याच राज्य सरकारांकडून आतापर्यंत दुर्दैव आहे ते त्यांनी कधीच हे मनावर घेतलेलं नाही आणि नेहमीच याच्याकडे दुर्लक्ष करत राहील. खड्डे म्हणा किंवा रस्त्याचं इथलं अतिक्रमण काढणं किंवा ते रस्ते रुंद व्यवस्थित करणं किंवा त्या रस्त्यांची वेळोवेळी डागडुजी करणं. आणि म्हणजे अशा वेळी काय मानसिकता काय होती तुमच्या ITNs? तर इतकं म्हणजे आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आमचा इतका प्रचंड वेळ जातो या ट्रॅफिकमध्ये है ना. आता सगळ्या कंपन्यांनी कोविड नंतर पुन्हा ऑफिसेसमध्ये यायला सांगितलं आहे, पण इतका वेळ सकाळी आणि संध्याकाळची इतकी प्रोडक्टिव्हिटी लॉस होतो. फक्त या ट्रॅफिकमध्ये यायचं आणि त्या लाईनमध्ये लागायचं आणि मग जेव्हा पोहोचेल ऑफिसमध्ये तेव्हा काम सुरू, अशी परिस्थिती सुरू आहे. सकाळी साधारण पिंपळे सुधागरमध्ये यायला मला 10 किलोमीटर आहे, फक्त 10 ते 11 किलोमीटर, पण मला रोज कमीत कमी 1 तास द्यावा लागतो, 1-1.25 तास रोज द्यावा लागतो. हे किती दुर्दैव आहे हे. आणि ह्या गोष्टीचा सर जर बारीक अजून विचार केला तुम्ही, राईट, एखादा व्यक्ती किंवा एखादा इंजिनियर त्याच्या 22व्या वर्षी जॉबला लागतो आणि 22व्या वर्षी जॉबला लागल्यानंतर ऑन अन ॲव्हरेज त्याचा ट्रॅफिकमध्ये वेळ 2.5 तास जातो. तर पूर्ण जर त्याचं रिटायरमेंट पर्यंतचं जर एज काढलं तर तो 5 वर्ष फक्त ट्रॅफिकमध्ये घालवतोय.
आणि तीच 5 वर्ष तो स्वतःच्या आई वडिलांबरोबर घालू शकला असतो की ज्या आई वडिलांनी त्याच्यासाठी कष्ट केले आपल्या मुलाबाळांबरोबर घालू शकला असतो, पण ते अनफॉर्च्युनेटली होत नाहीये. होत नाही. आणि याला कारण जी केवळ आहे प्रशासनाचा हलगर्जीपणा, ढिसाळ नियोजन. PMRD जी आहे ती वन अथॉरिटी आहे या सगळ्या विकासासाठी. राज्य शासनाने PMRDला त्यासाठी म्हणून नियुक्त केलंय. मात्र आपण बघितलं की PMRD कडनंही ज्या सुविधा देणं अपेक्षित होतं, मिळणं अपेक्षित होतं, त्यांच्याकडनं त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. मग ITSनी करावं काय, हिंजवडीकरांनी करावं काय? प्रत्येक वेळेस आंदोलन केल्यानंतरच सरकारला जाग येईल का? प्रत्येक वेळेस अनेक निष्पापांचे बळी गेल्यानंतरच सरकारला जाग येईल का? अशा अनेक प्रश्न ही सगळी मंडळी विचारतायत. आणि यापुढे तरी आता या सगळ्यांची नागरिकांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन प्रशासन गांभीर्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटीलचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी.